पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती सगळ्यांना भुरळ घालणारा आहे. प्रत्येकाला त्याला बघण्याची हौस असते. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये दगडूशेठ हलवाईची प्रतिकृती जणू इथे स्थापन केलेली आहे. महाराष्ट्रात 4 ठिकाणी अधिकृत परवानगी आहे. त्यातील पहिली परवानगी मिळवणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमधील चक्रव्यूह क्रीडा मंडळ आहे. त्याच्यातील काही अधिकारी आपल्यासोबत आहेत. अध्यक्ष, नेमकं कधीपासून तुम्ही सुरुवात केली आहे आणि कसं होतं ते परवानगी? आमचं मंडळ 1982 पासून राजेंद्र लोखंडे यांनी स्थापन केलेलं आहे. मागचा गणेशोत्सव जेव्हा झाला त्याच्याच विसर्जन केल्यानंतर त्याच दिवशी आम्ही मंदिर ट्रस्ट आणि मूर्तिकारांशी संपर्क केला. याच्या आधी 11 वर्ष म्हणजे लोकल मार्केटमधून घेतलेली दगडूशेठ बाप्पाची मूर्ती आमच्याकडे होती. ती विसर्जन केल्यानंतर आम्ही लगेचच ट्रस्टशी संपर्क केला आणि त्याच्यानंतर मग पूर्ण वर्षभर त्याचा फॉलोअप घेतला. त्यांची जी नियम अटी आहेत त्या सगळ्या पूर्ण केल्या आणि त्याच्यानंतर मग ही रीतसर परवानगी घेऊन मूर्ती आणली. तुमची स्थापना कधीपासून आहे? कधीपासून तुम्ही गणेश मंडळाला सुरुवात केली? मंडळाची सुरुवात 1982 पासून झाली. आता ही आमची मंडळाची 3री किंवा 4थी पिढी असेल. म्हणजे आता आमच्या आजोबांपासून हे मंडळ सुरू आहे. आमच्या आजोबांपासून स्थापना झालेलं हे मंडळ आहे. कसं सुचलं की आपण असं काहीतरी करावं, दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना करावी? कसं डोक्यात आलं? आता कसं होतं, दरवर्षी आता प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या कारणामुळे दगडूशेठ गणपतीला जाता येत नाही. त्यांना दर्शन घ्यायचं असतं पण त्यांना तिथं जाता येत नाही. तर मग लोकांची इच्छा पूर्ण व्हावी, तिथं जाता न येण्याची खंत मनात न राहावी, ही खंत दूर करण्यासाठी एक छोटासा आपल्याकडनं खारीचा वाटा उचलला जावा या संकल्पनेतून आम्ही दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती आणण्याचा निश्चय केला होता. काय देवाकडे काय मागणी घालतात? दगडूशेठ हलवाईकडे काय मागणी घालताल तुम्ही? मागणी अशी काहीच विशेष नाही. तो जे देतो आहे ते सगळं चालूच आहे. याच्यापेक्षाही अजून चांगलं होऊ दे, सगळ्यांचंच भलं होऊ दे. ज्यांची इच्छा पूर्ण होत नाही त्यांची इच्छा पूर्ण होऊ देत, बस काय. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा भाविक भक्तांना दगडूशेठ हलवाईचं दर्शन व्हावं यासाठी इथे त्यांची प्रतिकृती मांडलेली आहे. राम बुधवंत, नवराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.